मीटर खोलीवर लागलं. विहिरी आणि उच्च क्षमतेच्या विंधन विहिरींमध्ये 5 अश्वशक्ती पाणबुड्या पंप टाकण्यात आले. परंतु या परिसरात भूजलाचा अमर्याद उपसा होत असल्यानं सदर उद्भव शाश्वत होण्याकरता कृत्रिम पुनर्भरण प्रकल्प राबवणं अनिवार्य होतं. त्या दृष्टिकोनातून अस्तित्वात असलेल्या विहिरीच्या वरच्या भागात आणि कृषी खात्याच्या बंधाऱ्याच्या खालच्या भागात नाल्यामध्ये एक 35 मीटर खोलीची विंधन विहीरही खोदण्यात आली. ही विंधन विहीर कोरडी होती. या विंधन विहिरीच्या केसिंग पाईपच्या वरच्या 5 फुटात भरपूर छिद्र पाडण्यात आली. कृषी खात्याचा बंधारा आणि नव्यानं प्रस्तावित केलेल्या बंधाऱ्यामध्ये 80 मीटर अंतरामध्ये नाल्याच्या पात्रात 5 फूट खड्डा खोदण्यात येऊन त्यामध्ये भरपूर प्रमाणात टोळगोटे नाल्याच्या पात्रापर्यंत भरण्यात आले. हा जो बंधारा आहे हा कृषीचा जुना तुटलेला बंधारा होता. याचा मी रिपेअर केलेलं होतं आणि हा खाली जो दिसतो हा आमचा जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत आम्ही स्त्रोत बळकटीकरणासाठी प्रस्तावित केलेला बंधारा होता. या दोघांचं मधलं अंतर जे होतं हे सुमारे 250 ते 300 मीटर अंतर होतं. आता इथे ही जी विहीर आहे ही 11 वित्तामध्ये खोदलेली अर्धवट विहीर होती. ही विहीर नळदीसाठी खोदलेली होती. ही विहीर आम्ही परत ही जवळपास 7.5 मीटर खोदलेली होती. हिला आम्ही 11 मीटर खोलीपर्यंत खोलीकरण केलं आणि तळाला हिला इनवेल बोर केलं. ज्या इनवेल बोरला आम्हाला जवळपास 7,770 लिटर प्रति तास एवढं पाणी या बोरला लागलं होतं. दरम्यान ही सर्व कामं पूर्ण झाल्यानंतर पहिल्या पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याची कृत्रिम पुनर्भरण प्रक्रिया सुरू झाली. 2 बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी अडवल्यामुळे पुनर्भरण प्रक्रियेला वेग आला. याची परिणती अशी दिसून आली की कडक उन्हाळ्यात योजनेद्वारे मुबलक पाणी पुरवठा व्यवस्थितरित्या करण्यात आला. उद्भवाचं पाणी कुठेही कमी पडलं नाही. एवढंच नव्हे तर या कृत्रिम पुनर्भरण प्रकल्पामुळे भूजलाच्या साठ्यामध्ये वाढ होऊन त्या परिसरातील कोरड्या गेलेल्या खाजगी विंधन विहिरी सुद्धा पुन्हा पुनरुज्जीवित झाल्या आणि त्यामुळे शेतीचं सिंचन पुन्हा सुरू झालं. ही बाब त्या परिसरातील शेतकरी बंधूंनी प्रत्यक्षरित्या मान्य केली. साहेब, ही माझी शेती आहे आणि मला अगोदर पुष्कळ दुष्काळ होत होतं आणि मग आपल्या टंचाई होती ना, मग आम्हाला पिकच होत नव्हती. मग आम्ही शेतीत बोर केलं. त्याच्यानं थोडंफार होत होतं पण ते उपसा केल्यानं पाण्याची पातळी अजून खोल गेली. मग हे नळ योजना ठरावाला त्याच्या या बंधारा आणि हे विहीर केली. याच्यापासून आमच्या शेतीला फारच फायदा झाला आणि आमच्या बांधाला थोडंसं पाणी तरी बंधारा भरले असल्यामुळे पाणी तरी मिळतो. आजपर्यंत सतत 3 वर्षांपासून मौजा उसर्रा येथील उद्भवाद्वारे शाश्वत पाणी पुरवठा गावाला झालेला आहे. ही बाब ग्रामपंचायत समिती आणि ग्रामस्थ यांनी मोकळ्या मनानं मान्य केली. आधीच्या म्हणजे आमच्या गावाला पाण्याची पातळी फार कमी राहायची. विहीर उन्हाळ्यामध्ये पुन्हा आटून जायची. बोरवेल चालत नव्हते आणि हा पुनर्भरण हा कार्यक्रम इथे घेतल्यामुळे आणि रिचार्ज दगड हा इथे घातल्यामुळे जुन्या बंधाऱ्यापासून तर नवीन बंधाऱ्यापर्यंत त्यामुळे पाण्याची पातळी वाढली. आजूबाजूला जे बोरवेल होते शेतकऱ्यांचे त्याला पण पातळी चांगली आलेली आहे आणि मागील 3 वर्षापासून कंटिन्यू पाण्याची टंचाई कधी आम्हाला झालेली नाही. प्रकल्पात गावकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांना तांत्रिक ज्ञान देण्यात आलेलं आहे. आता ग्रामपंचायतची जे बॉडी आहे पाणीपुरवठा व स्वच्छता समिती ही तांत्रिकदृष्ट्या सक्षम झालेली आहे आणि टाकीचे कामं, विहिरीचे कामं, तसेच पंपाचे कामं आणि वितरण व्यवस्था आणि ऊर्ध्वनलिकेचे कामं त्यांनी चांगल्या प्रकारे आणि क्वालिटीदायक केलेले आहे आणि असेच कामं ते करीत आहेत. याशिवाय पंप सुरू करताना योग्य काळजी घेत आहेत. 360 ते 400 व्होल्टेज असल्याशिवाय ते पंप सुरू करीत नाही. तसेच पंप सुरू करताना योग्य दाब आहे की नाही, करंट आहे की नाही हे तपासणी करतात आणि त्याच्यानंतरच ते पंप सुरू करतात. याच पद्धतीचे कामे या भंडारा जिल्ह्यामध्ये 112 ग्रामपंचायतमध्ये झालेले आहेत आणि याशिवाय काही गावांमध्ये चांगले उत्कृष्ट कामे झालेले आहेत. दिवसांमागून दिवस लोटू लागले आणि जलस्वराज्य प्रकल्प गावकऱ्यांच्या मनामनात ठाण मांडू लागला. जलस्वराज्य प्रकल्पामुळे गावाचा चेहरा बदलू लागला. एकीकडे विहीर बंधाऱ्याची कामं होत होती तर दुसरीकडे पाण्याच्या टाकीचं काम गती घेत होतं. गावकऱ्यांनी ग्रामपंचायतच्या जागेत 1 लाख लिटर क्षमतेची टाकी उभी केली. सर्व तांत्रिक बाबी पूर्ण केल्या आणि बांधकामाची गुणवत्ता राखली. आता गावातील लोक पाण्याची तपासणी स्वतः करतात.
ब्लिचिंग पावडर योग्य प्रकारे पाण्यात टाकतात, विद्युत पंपाचा वापर योग्य प्रकारे करतात, विजेची उपकरणंही योग्य प्रकारे हाताळतात. त्यामुळे गावाला शुद्ध आणि पुरेशा पाण्याचा पुरवठा योग्य प्रकारे होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांच्या ज्या हालअपेष्टा होत असत ते आता थांबलं आहे. त्यांना आपल्या घरी पाणी मिळत आहे. आमच्या गावामध्ये अगोदर पाण्याची खूपच त्रास होता. आम्ही 2-3 किलोमीटर अंतरावरून पाणी आणायचं. त्यामध्ये पुष्कळ बायांची गर्दी असून त्याने आम्हाला पाणी मिळत नव्हता. रात्रभर किंवा दिवसभर आम्हाला जागावा लागत होता. अजून खूपच त्रास असल्यामुळे आम्ही रात्रभर झोपत नव्हतो. पाण्याकरिता 3 वाजे किंवा 4 वाजे उठून दिवस निघायपर्यंत आम्हाला पाणी मिळत नव्हता. त्यामध्ये आता जल स्वराज्य प्रकल्प तयार झाला तेव्हापासून आम्हाला पाण्याचा खूपच आनंद आहे आणि खूप पाणी मिळते. गावातील समित्या आणि ग्राम पाणी पुरवठा यंत्रणेद्वारे विहीर, पंप, पंप हाऊस, रायझिंग मेन, टाकी, वितरण व्यवस्था आणि पाणी गुणवत्ता यासाठी लागणारं तांत्रिक ज्ञान अवगत झाल्यामुळे सर्व यंत्रणेच्या कामाला गुणवत्ता आली आहे. लोकांचं जीवनमान उंचावलं आहे. लोकांना चांगल्या सवयी लागल्या आहेत. आता गावात सकारात्मक संवाद होतो. पाण्याच्या टाक्या उत्तम बनवून थाटात उभ्या आहेत. नळाला शुद्ध आणि पुरेसं पाणी येतं आहे. बंधाऱ्यामुळे पाणी मुबलक मिळत आहे. आता गावाला कळलं आहे की आपला विकास करायचा असेल तर दुसऱ्याच्या हाताकडे पाहून चालणार नाही. आपला विकास आपणच केला पाहिजे. पुढाकार घेतला पाहिजे. निस्वार्थ सेवा केली पाहिजे. खरे काम निष्काम ही ग्रामसेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. कळो हे वळो देहकारी पडू दे, घडू दे प्रभू एवढे हे घडू दे, घडू दे प्रभू एवढे हे घडू दे. या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या उक्तीप्रमाणे आता गाव नांदत आहे. गावकऱ्यांचं जीवन यामुळे सुखी आणि समृद्ध होण्याकडे वाटचाल करत आहे. आता हे गाव एक दिलानं, एकमुखानं आणि समूह शक्तीतून आपला कारभार आपणच पारदर्शकतेनं करत आहे. या गावातील समित्या, नागरिक, महिला, मुलं, ग्रामपंचायत सदस्य पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या गरजा भागवण्यासाठी सक्षम झाले आहेत. आपल्या मालकीच्या प्रकल्पामुळे सर्व गावकऱ्यांमध्ये, महिलांमध्ये, मुलांमध्ये समाधान आणि उत्साह निर्माण झाला आहे. एकोपा निर्माण झाला आहे. यामधून महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत उभा राहत आहे.